गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 29। आज वेदीला जाऊन 1.5 वर्ष झाले होते। वेदांग हळूहळू स्वतःला सावरत होते। वेद मात्र तेव्हापासून एकदम बदलला होता। संध्याशी जास्त बोलायचा नाही। तो कधी कधी घाबरून घामाघूम होत उठत असे। संध्या हे सर्व एकटीच सांभाळायची। ती कोणालाच काही सांगायची नाही। सांगणार तरी कोणाला? वेदी गेली पण संध्याचा मोठा आधार गेला होता। वेदही खूप खचला होता। परत वेदांची काळजी घ्यायची होती। तिला स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता। वेदितने एक दिवशी बॉम्बच टाकला। वेदला आणि संध्याला म्हणाला की मी माझ्याकरिता रूम बघतोय। बाबांना तू सांभाळतोस तर तू इथेच राहा। वेदितच्या अचानक या वक्तव्याने सगळेच थोडे धक्क्यात होते। कारण एवढं सगळं चांगलं असताना तो अचानक रूम सोडून दुसरीकडे जायचा विचार करेल असं अजिबात वाटलं नव्हतं। पण संध्या आणि वेदने वेदांगला समजावलं तेव्हा कुठे ते तयार झाले। त्यांना वाटत होतं वेदीच्या माघारी मुलांनी एकमेकांना साथ देत राहावं। अजून मोहित एकटाच होता। अजून वेदचं मूल नव्हतं तोपर्यंत तरी वेदितने थांबावं असं वाटत होतं त्यांना। बाबा जाऊ दे, त्यांनी अगोदरच घर बुक केलं, आता थांबवण्यात काहीच अर्थ नाही त्यांना, संध्या म्हणाली। वेद, संध्या तुम्ही दोघंही कामाला गेलात की मला घर खायला येईल। वेदीच्या आठवणी मला जास्त सतावतील रे, वेदांग म्हणाले। तुमच्यासाठी मी सिनियर सिटीजन्स ग्रुप जॉईन करून देईन। तुम्हाला बिझी ठेवायला आमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत। काळजी नका करू। तुम्हालाही बाहेर जाऊन थोडं बरं वाटेल। शिवाय समदुःखी बघून तुम्हालाही बरं वाटेल। समदुःखी खूप असतील तिथे, ते कसं त्यांचं आयुष्य जगतात ते बघून तुम्हालाही एक इन्स्पिरेशन मिळेल। मी लवकरच बघतो, वेद म्हणाला। बरं बाबा, बघ काय ते, मला काय, थोडी तुम्ही येईपर्यंत सोबत झाली बस। आता कसं मोहितमध्ये जीव रमतो जरा, पण आता थोडं लांब राहायला हवं त्याच्यापासून। कधी जाणार आहेत? वेदांग वेदकडे बघत म्हणाले। बाबा अजून थोडे दिवस असेल तो, वेद म्हणाले। तुम्ही आता बघा, नको ते प्लॅनिंग वगैरे। लवकरच तुमचं दोघांचं बाळपण खेळवायचं आहे मला, वेदांग म्हणाले। हो बाबा बघतो, वेद म्हणाले। वेद संध्याशी बोलले पाहिजे ह्या विचारात होता, तर आता संध्याही तोच विचार करत होती। बसून बोलायला हवं, एकदा डॉक्टरकडे जाऊन दाखवायला हवं। आज काही झालं तरी वेदची या विषयावर बोलायचं असं संध्याने ठरवलंच होतं। संध्याकाळी कामावरून आल्यावर संध्याने साधनासोबत जेवण केलं आणि बेडरूम मध्ये जायला निघाली। तिला माहित होतं वरवर दाखवत नसला तरी वेदितच्या निर्णयाने थोडा दुःखी झाला असणार। तरी नशीब त्याने आधी सांगितलं होतं, अचानक जातो सांगितलं नव्हतं। आता तो निघेपर्यंत सर्वांचं मन थोडं तयार होईल, तोपर्यंत आपल्याला बाळासाठीही प्रयत्न करता येईल, ती मनातच विचार करत होती। तिने या विषयावर साधण्याशीही काही बोलली नव्हती, कारण डायरेक्ट निर्णय सांगितल्यावर कोणाला काही बोलायलाच राहिलं नव्हतं। असो, ती बेडरूम मध्ये आली तर वेद शांत बसला होता। मोबाईलही हातात नव्हता, मोबाईल बाजूलाच होता। वेद, संध्याने आवाज येताच त्याने वर मान करत तिला बघितलं। डोळ्यात एक प्रकारची निराशा होती त्याच्या। ती येऊन त्याच्या बाजूला बसली। डोक्यातून हात फिरवत तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले आलेले। कपाळावर हात फिरवत तिने त्याच्याकडे बघितलं, पण त्याच्या नजरेत तो अवखळपणा नव्हता आता। किती दिवस झाले तो असा उदास आणि आपल्यातच हरवल्यासारखा असायचा।
पण ती आपले प्रयत्न सोडत नव्हती. एकतर बाळासाठीचं टेन्शन, त्यात वेदी सोडून गेली होती. तिची पोकळी कोणी भरून काढणार नव्हतं. आता वेदीतनेही बाहेर पडायचा निर्णय घेतला होता. तो आपलं दुःख कोणाला दाखवून किंवा सांगून त्याचा बाऊ करत बसत नव्हता. त्यामुळे त्याने वेदीतल्यांना अडवलं किंवा जाब विचारला. त्याने फक्त त्याचा निर्णय ऐकून घेतला. त्याला वाईट वाटलं हे त्याने दाखवलं नव्हतं. भाऊ असला तरी त्याचा निर्णय घ्यायला तो मोकळा होता. फक्त वाईट ह्याचं वाटलं होतं. एका घरात असून त्याने एका शब्दाने वेदची काहीच चर्चा केली नव्हती. पण त्याला ते वेदीतला जाणवून द्यायचं नव्हतं. सध्या त्याचा रागीट स्वभाव जाऊन एक बुजरा, कमी बोलणारा वेद झाला होता. त्याला राग आला तरी तो कोणाला दाखवू वाटत नव्हता. त्याच्या कपाळावर तिच्या ओठांचा स्पर्श झाला तसं त्याने उठून बसत तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला आपल्या बाजूला घेत त्याने विचारलं, बोल, काय बोलायचं आहे तुला? त्याला माहिती होतं संध्या अशी आली म्हणजे काहीतरी बोलायचं असणार तिला. आपण एकदा गायनाकोलॉजिस्ट कडे जाऊया का? संध्या म्हणाली. ठीक आहे, हे मीच तुला बोलणार होतो, पण तुला काय वाटेल या विचाराने बोललो नाही, वेद बोलला. साधना वहिनी कुठल्या डॉक्टरकडे गेली होती ते विचार आणि नंबर घे, आपण तिकडे जाऊ, वेद बोलला. पण साधना वहिनींना काय सांगू? आपला प्रॉब्लेम त्यांना सांगू का? संध्याने विचारलं. नको, काही बोलू नको. आधी आपण डॉक्टरकडे जाऊन कन्फर्म केल्याशिवाय कोणालाच काही बोलायचं नाही, वेद बोलला. वेद, पण त्यांना कारण काय सांगू? संध्या विचार करत म्हणाली. अगं सांग काही, पोटा दुखतं म्हणून सांग, वेद बोलला. तशी संध्या मान हलवत साधनाकडे निघून गेली. साधना मोहितला भरवत होती. तोही मोबाईल मध्ये कार्टून बघत खात होता. वहिनी, मला तुम्ही जायचा त्या गायनाकोलॉजिस्टचा नंबर द्या ना, संध्या साधनाला म्हणाली. अगं मोहितचं जेवण झालं की देते, नाहीतर ह्यांच्याकडून घेते का? साधना म्हणाली. वहिनी, तुम्ही बाहेर जायचा निर्णय का घेता? संध्या न राहून म्हणालीच. अगं मी नाही, हेच म्हणाले. आपण एक घर घेऊ, मी हा म्हणाले. मला नाही माहित ते तिकडे राहायला म्हणतील, पण मी थोडे दिवस थांबणार आहे. अजून एक बाळ या घरात आलं की मग मी जाणार. तू नको काळजी करू, मी समजावेन त्यांना, साधना म्हणाली. तसं संध्याला बरं वाटलं. मोहितचं वेदीने सर्व केलं होतं, पण आपल्या बाळाचं कोण करेल? परत आपण माहेरी राहिलो तर वेद आणि बाबांचं काय हा प्रश्न होताच. ती तशीच बाहेर येत वेदीतकडे गेली. भाऊजी, साधना वहिनींना कोणत्या गायनाकोलॉजिस्ट कडे नेत होता? त्यांचा नंबर द्याल? संध्याने विचारलं. वेदीतला तर आनंदच झाला. त्याला वाटलं काही गोड बातमी आहे की काय. वेदला आपण नंतर विचारू हा विचार करून त्याने काही न बोलता संध्याला नंबर दिला. संध्या तो घेऊन लगेच वेदकडे आली. उद्या सकाळी फोन करून बघू आणि कधीची अपॉइंटमेंट मिळते ते बघू. शक्यतो संध्याकाळचीच घेऊ, मग बरं पडेल. मी तुला घ्यायला येईन, मग तिथून लवकर निघून आपण डॉक्टरकडे जाऊ, वेद बोलला. डॉक्टर लेडीज आहे का जेंट्स नाही विचारलं. मला लेडीजच डॉक्टरकडे जायचं आहे, संध्या म्हणाली. थांब, मी विचारतो वेदीतला. वेद असं बोलून उठून बाहेर आला. डॉक्टर लेडीज आहे की जेंट्स? वेदने विचारलं. लेडीज आहे, पण मला सांग, गोड बातमी आहे का? वेदीतने विचारलं. नाही रे, वेद बोलला.
कुठेतरी आत एक कळ जाणवली नाही म्हणताना त्याला. आता मोहित पाठोपाठ त्याचंही बाळ दुडुदुडू करत फिरलं असतं घरभर. वेदीनेही खेळवलं असतं. तिला किती कौतुक होतं मोहितचं, त्याच्याही बाळाचं झालं असतं. तो पुन्हा बेडरूम मध्ये आला. कोणात कमी होती याच्याशी त्याला फरक पडणार नव्हता. त्याला आपल्याला मूल व्हावं ही एकच भावना होती. प्रथम दर्शनी कोणातच दोष दिसत नव्हता. त्याने उद्या फोन करून अपॉइंटमेंट घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळं आवरून संध्याने फोन केला आणि संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली. दिवसभर कामात लक्ष घातलं तरी आत एक प्रकारची धाकधूक वाटत होती दोघांना. कामात लक्ष लागत नव्हतं. काय सांगतील डॉक्टर, आपल्याला मूल होईल ना? दोघांच्या मनात जवळजवळ सारखेच प्रश्न फेर घालत होते. कामावरून लवकर निघून संध्याकाळी वेद संध्याला घ्यायला गेला. दोघंही डॉक्टरकडे गेले. भेटूया पुढच्या भागात. डॉक्टर काय म्हणतात ते बघू. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट द्या. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.